एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. बारा चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. बाबा, फार उशीर नाही ना झाला? नाही नाही, मी जस्ट पोचलोय. आत्ताच कॉफी ऑर्डर केली. तू काही खाणारस का? नाही नाही. आनंदी, आत्ता एक बाप लेक इथे येऊन गेले, आईस्क्रीम खाऊन गेले. ती लहान पोर पडली होती कुठंतरी, वडील समजूत काढत होते, तिचं रडत थांबवत होते, जखमीवर फुंकर घालत होते. त्या दोघांना पाहिलं आणि मला तुझी आठवण आली. तुला आणि संपीला घेऊन बागेत वगैरे खेळायला घेऊन जायचो ना, त्याला तू पडलीस की हे असा हट्ट करायचीस. हे असलं कॅफे वगैरे नव्हतं ते. पण आपल्या घरातला कॅफे मस्त आहे. म्हणजे आपला ना कॉफी प्यायचा एक वेगळा असा कोपरा आहे. म्हणजे जुन्या घरात आपण बंगल्याच्या दाराशी आणि इथे खिडकीपाशी. शेवटी काय, मन जिथे मोकळं करतो तोच कॅफे. हो, घरातल्या आपल्या त्या कोपऱ्यामध्ये तुम्ही यायचात, कॉफी पिता पिता प्रॉब्लेम सांगायचात तुमचे. बोल, काय प्रॉब्लेम आहे तुझा? प्रॉब्लेम हा आहे की मी खूप नशीबवान आहे, पण माझे बाबा तितके नशीबवान नाहीये. म्हणजे मला मन मोकळं करायचं असेल तर माझ्याजवळ माझे बाबा आहेत, पण बाबांना एखादा प्रॉब्लेम असेल तर त्यांच्याजवळ कुणीच नाही. आणि दुर्दैव हे आहे ना की आम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, निदान ऐकून घेऊ शकतो, एवढाही विश्वास नाही आमच्यावर. रादर कुणावरच हा प्रॉब्लेम आहे. बघा, असे बेचैन होऊ नका. मला सगळं कळलं. स्वानंदी, हो, हे तुम्हाला ऑफिसला भेटायला आले होते आणि तुमच्या बॉसनी सांगितलं की बाबा प्लीज तुम्ही रडू नका. हे बघा, नजर चोरण्याची काहीच गरज नाहीये तुम्हाला. यांना आणि मला माहितीये तुम्ही निर्दोष आहात. माझे बाबा लाच घेऊच शकत नाही. आणि बाबा मला माहितीये आम्हाला त्रास होऊ नये म्हणून तुम्ही घरात पण कुणाला काही सांगितलं नाही. का नाही सांगितलं बाबा? तुझ्या एकही प्रश्नाचं उत्तर आता माझ्याकडे नाहीये बाळ. बाबा, मी प्रश्नाचं उत्तर मागायला आलेच नाहीये. बाबा, मला प्रश्न हा पडलाय की तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं? घरातले कोणालाही सहन झालं नसतं, मग मी सांगितलं नाही कोणाला. चल आपण घरी जाऊया. बाबा, हे बघा, तुमच्यावर जो आरोप केलाय तो खोटा आहे, आम्हाला सगळ्यांना माहिती. आणि ना त्या आरोपाचं आम्हाला दुःख नाही आहे, राग येतोय, राग. तुम्ही असं टिफिन घेऊन बस बरं रस्त्यावर पणपण भटकताय ना, त्याचा त्रास होतोय. तुम्ही घरी चला. चला
मला विचार करायला एकांत मिळावा म्हणून मी असं बाहेर जात असं होतो. एकट्याने विचार करत बसण्याची काहीच गरज नाही आहे बाबा. आणि तुमच्यावर जो कलंक लागलाय ना, आपण सगळे मिळून पुसून टाकू. आम्ही आहोत तुमच्या सोबत. गणेश चतुर्थी आली जवळ. अनिता, हेमंतानी गणपतीच्या कारखान्यात पाट नेऊन ठेवलाय ना ग? हो नेलाय त्यांनी. संता, ये ना, बैस बैस ना. मी पाणी आणते. अरे, तू यावेळी घरी कसा? आता जर बाबांना ऑफिसला जायचंच नाहीये तर ह्यावेळी बाबांनी घरीच असायला हवं ना. स्वानंदी, ग मी तुला सांगितलं होतं ना. हो, तू म्हणाली होतीस की कुणाला सांगू नकोस, कुणालाच माहित नाही. पण हीच गोष्ट मला आईने सांगितली आणि हीच गोष्ट काका काकूने. मला माहितीये तुम्ही सगळे बाबांचा मान राखत होतात, पण ही गोष्ट जेव्हा मला कळली ना तेव्हा मला असं जाणवलं की बाबांना आता मानाची नाही, प्रेमाची गरज आहे. कुठल्या तरी माणसाने त्यांच्यावर आरोप केल्यामुळे त्यांचा तो मान कमी नाही होणार आहे, कारण बाबांनी तो मान कमावलाय, असा मागून नाही मिळवलाय. स्वानंदी, बाळा एवढं धाडस केलंस? आजी, तूच नेहमी म्हणतेस ना, खरं वागणाऱ्यांना मुद्दाम धाडस करायची गरज नसते. धाडस आणि सत्य एकत्र चालत असते. पण एक सांगू, मला ना तुमच्या सगळ्यांचा अभिमान वाटतो. एकमेकांवर किती जीवापाड प्रेम करता तुम्ही. म्हणून तर इतकी मोठी न पेलवणारी गोष्ट तुम्ही प्रत्येकाने स्वतःजवळ राखून ठेवली. पण ना, लपवा छप्पी करणं ही आपल्या घराची रीतच नाहीये. आनंदी, अगं इतके दिवस आम्ही एकमेकींपासून नजर चोरून वावरत होतो घरात. हा विचारच आला नाही की ही गोष्ट सगळ्यांना कळलीये. अगं हो, कारण तुला खात्री होती की घरात कुणालाही कळलं तरी ते सगळ्यांना सांगितलं जाईल. आणि ही बातमी कशी कळली, कुणाकडून कळली हे आता महत्वाचं नाहीच आहे. महत्वाचं काय आहे तर ह्या गोष्टीचा भार आता ना एकट्याने वाहणं बंद करूया. आपण सगळे एक आहोत. सुखदुःख शेअर करणं ही आपल्या घराची रीत आहे. मग ह्यावेळी अपवाद का? बाबा, इंद्रनील, साबुदाण्याची खिचडी केली, खाशील ना? म्हणजे काय, टपून बसलोय मी खाण्यासाठी. मी पण हो, तुमची पण प्लेट भरलीच आहे. अरे वा, खिचडी आली. वा. बघ कशी छान मोकळी झाली. अगं, वहिनीने काल रात्री सांगितलं होतं साबुदाणा भिजवतात की साबुदाणा रात्र भिजवून ठेवला ना की सकाळी खिचडी मोकळी होते. आणि श्रावणात खिचडी खायची मजा काय आवरच आहे. संपला श्रावण आता. आणि आपल्याकडे ना कुणी असं जुनाट विचारांचं नाहीच आहे. त्यामुळे श्रावणात उपास बिपास करायचे असतात, असे काही प्रकारच नाहीत आपल्याकडे. त्यामुळे आपल्याकडे खिचडी केव्हाही होते. हा आई, हा? थोडे प्लीज काढून ठेव स्वानंदीसाठी. हो, तिच्यासाठी ठेवते, पण खाणार आहे का ती? तिच्या बाबांचं हे असं झालंय ना तेव्हापासून खाण्यापिण्याकडे काही लक्षच नाही आहे तिचं. नाही, पण मी तिला भरवी नागराने. आणि ना जरा समजाव तिला, हे असं करून प्रॉब्लेम सुटणार आहेत का? आई,
तिने विचार करणं अगदी साहजिक. तूच बघ ना, ही गोष्ट किती विचित्र आहे. डबा घरातून गेला, डब्यात पैसे मिळाले. कसे, कोणी ठेवले असतील, कधी ठेवले असतील, कोणाची आयडिया असेल ती? किती वेळा सांगितलंय तुम्हाला, खाताना कुठलाही विचार करत जाऊ नका, मेंदूवर परिणाम होतो अशाने. इंद्रनील, तुला एक सांगू का? म्हणजे बघ ना, स्वानंदीच्या बाबांच्या डब्यात पैसे कुणी ठेवले, का ठेवले, याचा तपास पोलीस करतीलच ना. नाही म्हणजे आता तुला असं वाटत असेल मी का सगळे सांगते, मी कशाला त्यात पडतेय. अरे पण आपण भावनेच्या आहारी जाऊन चुकीचा अर्थ लावू शकतो ना रे, म्हणून म्हणतेय. हो, अरे काय बाळा, हे सगळं आम्ही स्वानंदीला नाही ना सांगू शकत. हा, तिला वाईट वाटेल ना, म्हणून तुला सांगतोय. जाऊ दे ललिता, त्याला नाही पटणार आपलं बोलणं. काय, बायकोच्या डोळ्यातले अश्रू बघून त्यालाही वाटत असणार ना की आपणही तिच्यासाठी काहीतरी करावं. काय तुमचं असं काही नाहीये. नाही तसं नाही, पण स्वानंदी पण मुलीसारखीच आहे ना रे आम्हाला. अरे मलाही वाटतं की स्वानंदीच्या वडिलांना क्लीन चिट मिळावी, त्यांच्यावर जो आरोप झालाय ना त्याच्यातनं त्यांची निर्दोष मुक्तता व्हावी. तुला माहितीये का, त्याच्यासाठी नवं सुद्धा केलंय मी. जर तिच्या वडिलांची निर्दोष मुक्तता झाली तर मी 1 दिवसाचा उपवास करीन. आणि ना आणि यावर्षी 5 दिवसाचा गणपती आणीन घरी, असंही म्हणाले ती. गणपती? आई, हो, अरे म्हणजे हे असं झालं तर नको का आणायला गणपती. आई, आई तुला किती काळजी असते का सगळ्यांची? स्वानंदीचे बाबा सुटावेत म्हणून तू तू एवढं काय काय करणार आहेस? हो, अरे म्हणजे आता आय लव्ह यू. तुला माहिती, तिच्या डोळ्यात पाणी येईल हे ऐकलं तर. ग्रेट, मी आलोच फ्रेश होऊन. ये. गणपती आणि गणपती हे जे मला नकोय तेच होत आहे. पुन्हा मोठी झाली स्वानंदी, पण ते पैसे डब्यात मिळालेत हे माहित असेल बाबांना. आई, मला माहिती आहे तुला पण खूप वाईट वाटतंय ना. तुला महेश कडून सगळं कळलं असेल ना, पण अगं तू पण काहीच नाही बोललीस कोणाला. कसं बोलणार स्वानंदी? मला आईची खूप काळजी वाटली, मी लगेच तिला भेटायला आले. ए हो, होतं असं. म्हणजे काल ह्यांच्याशी बोलताना बाबांचा विषय निघाला आणि मला ना एकदम असं रडूच आलं. मला बाबांना बघावंसं वाटलं, भेटावंसं वाटलं. पण आता सगळं ठीक होईल बघ. म्हणजे निदान सगळ्यांना मोकळा श्वास तरी घेता येईल. मी निघते, तू थांबतेस का येतेस? मी थांबून काय करू? जे काय करायचं होतं ते तू केलंयस. हे ग, मी काहीच नाही केलंय. स्वानंदी, तू खरंच खूप ग्रेट आहे. ते तुला जमतं ते मला कसं नाही जमत ग. अगं तू असं का बोलतेस? आपल्या माणसांसाठी करताना असं जमवावं वगैरे नाही ग लागत. मनात इच्छा असावी लागते. ह्यात काही ग्रेटनेस नाहीये, सुचावं लागतं फक्त. जे मला नाही सुचलं. ताई प्लीज तू असा सूर नको ना लावूस. चल मी निघतेय, तू येतेस? चल. कोणीही कुठेही जाणार नाही. मी सगळ्यांसाठी खीर करते, ती खा आणि मग जा. म्हणजे बाबा सुटले का आरोपातून? ते सगळं ठीक होईल. अरिष्ट पूर्णपणे टळलं नसलं ना तरी आपल्या मनावरचं दडपण गेलंय. रोज उन्हातानात वणवण करायला ते घराबाहेर पडणार नाहीत.
हे काय कमी आहे का संपदा? आई टेन्शन कमी झाल्याचं दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर. हे सगळं तुझ्यामुळे झालंय स्वानंदी. अगं हो, तुम्ही दोघी पण ना पुरे झालं माझं कौतुक. चल मी तुला मदत करते. नको तिथे तोड उघडतात कशाला तुम्ही? मी काय केलं? मोठेपणा दाखवायची सुरुवात तूच तर केलीस. मी काय केलंय? मोठेपणा दाखवलाय? मग मी किती चांगली आहे तू नाही दाखवलंस. उपासाचं होणार आहे का तुझ्याच्याने? तुला 2 तासाचा उपास नाही झेपत, तू काय दिवसभराचा उपास करणार? नाही बरोबर आहे, मी 2-2 तासांनी खातेच, पण एक वेळ उपासना केला असता मी. जगामध्ये उपासाचे पदार्थ काही कमी नाहीयेत. पण आपण काय म्हणालात? 5 दिवसाचा गणपती. ते म्हणजे गेलं माझ्या तोंडातनं निघून. काय हरकत आहे? गणपतीचं करणं सोपं आहे का? घरातल्या देवांना दाखवतो ना खडी साखरेचं नैवेद्य, तसं दाखवून नाही चालत. 2 वेळेला साखर संगीत करायला लागतं. एखाद्या घरात केलेला पदार्थ प्रसादाचा म्हणून ठेवायला लागतं. उकडीचे मोदक 1 ना 2 10,000 गोष्टी असतात. नाही, रोज उकडीचे मोदक होणार असतील ना तर मला आवडेल. हे मेलेच आवडेल. सांगायला जाताय काय? मला लागणार आहे तिथे. तू करणार मोदक. तसं झालं ना तर गणपती बाप्पा साक्षात इथे येऊन खातील मोदक. अरे मोदक करणार सुना, तू नुसतीच चमकणार मध्ये मध्ये. कुठल्या जन्मीचं पाप म्हणून तुम्ही या जन्मी माझ्या नशिबाला आलेला आहेत ना की कळत नाहीये. सेम टू यू. मला आधीच भयंकर धडकी भरली. काय काय कारण काय धडकी भरायचं मला कळतच नाहीये. अगं वसंतराव निर्दोष सुटले तर आणणार होत ना आपण गणपती. ते सुटणार आहेत का निर्दोष? हे लक्षातच नाही आलं माझ्या. मग कोणाचा फोन? संपदाबाई फोन करतायत. कट कर. चला. या तू फोन कट केला असता इथे वाजायला लागला. कट. दोघांनीही माझा फोन कट केला. महा पोहोचलेले आहेत दोघं, आणि मी मात्र सगळीकडून अडकले. घरच्यांना, आईला, सगळ्यांना कळलं ना की बाबांच्या डब्यात पैसे मी नाही, मला घरातून हकलून देतील. माझं माहेर कायमचं तुटेल माझ्यापासून, आणि ती ललिता काकू बसेल स्वानंदीचे लाड करत. सगळीकडे मोठी होते स्वानंदी. तिचं नाक ठेचायला एवढं केलं मी. माधव काकांनी माझ्या पाठीत खंजीर बसला. सगळा प्लॅन ललिता काकूचा होता, आणि ललिता काकूने मला वापरून घेतले. ललिता जहागीरदार, माझ्याकडे सुद्धा एक हुकमी एक्का आहे, आणि जेव्हा तो एक्का मी बाहेर काढीन ना तेव्हा तुम्ही तडफडाल मला फोन करायला. येस, बोला ना. मी पण तोच विचार करतोय. डब्यात पैसे कोणी ठेवले असतील? तो डबा नेला नव्हता ना डबेवाल्याने? नाही, मी स्वतःच भरला होता डबा, आणि बाबांनी पण स्वतःच नेला होता. सो तुम्ही म्हणता ते शक्यच नाही. ताई, तू नीलदादाला इथे बोलव ना, मस्त मज्जा येईल. हा जुल्या, मी महत्वाचं बोलतोय. बघ, हा फोटो बघ. हा की हा? तू शॉर्टलिस्ट करून ठेव, मी सांगते तुला. तुम्ही काय म्हणत होतात? तू सांगत होतीस की डबा तू भरलास तुझ्या हाताने. हो, पण तुम्हाला त्यांच्या बॉसनी सांगितलं ना, तर मला काय वाटतं माहितीये का, की रविवार होता ना त्या दिवशी, मग ते ऑफिसमध्ये नसतील म्हणून त्यांनी असंच काहीतरी अंदाजपंचे सांगितलं असेल तर. नाही 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 नाही, हे बघ, या प्रकरणाची ना इन डिटेल चौकशी होते, प्रॉपर पंचनामा होतो, आणि त्याची एक परत हेड ऑफ डिपार्टमेंट कडे म्हणजे बॉस कडे जाते. त्यांना या प्रकरणात नीट लक्ष घालावंच लागणार. त्यांनी सांगितलंय की पैसे शेवटच्या डब्यात सापडले, ते नाही चुकू शकणार. अहो नाही, पण शेवटच्या डब्यात तू ये ना इथे. फोटो बघ ना माझे, बघ ना, ही बघतच नाहीये. जुल्याने महत्वाचं बोलतोय, कळत नाही तुला? काय म्हणते ती? रे बरं तिला फोन, बोल तुम्ही तिच्याशी. ते
नाही नाही, आधी तुम्ही माझ्याशी बोला, त्यानंतर तिच्याशी बोला. मी एवढंच. काय आहे मग, तू तरी बघ ना माझे फोटो. तू काहीतरी सांग. स्वानंदी, हॅलो. हा तू सांगत होतीस की डब्यात, शेवटच्या डब्यात पैसे ठेवले होते म्हणून. नाही, मी काही ठेवलं नव्हतं शेवटच्या डब्यात. मी भरायला जात होते तेवढ्यात हॉलमध्ये फोन वाजला आणि तुमचाच होता तो. तर मी हॉलमध्ये आले तर ताईने भरला शेवटचा डबा. संपदाने? हो, तिने मोदक भरले होते शेवटच्या डब्यात. जुईला मगासचा फोटो दाखव. अगं तो चांगला नाही, हा बघ ना, हा बघ, हा छान मगासचा आहे. दाखव ना मला, तोच बघायचा. हे घे. एक मिनिट. हॅलो, मी 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 जरा नंतर फोन करते तुम्हाला. बाय. ठीक आहे, ठीक आहे. ओके, बाय. जुईला जरा पाणी घेऊन येते. आणते, पण तोपर्यंत सिलेक्ट करा फोटो.